महाराष्ट्रातील सर्व ITI करत असलेल्या विद्यार्थ्यांचं OMG मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो। तर आजचं आपलं सेशन ITI फर्स्ट इयरमध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्यांकरता एकदम महत्त्वाचं आहे, कारण आजच्या सेशनमध्ये आपण फर्स्ट इयर करता एम्प्लॉयबिलिटी स्किल जो सब्जेक्ट सर्व ट्रेड करता एकदम कॉमन आहे आणि कंपल्सरी पण आहे पास होण्याकरता। तर त्याचीच आपली MCQची सिरीज चालली आहे, जी आपल्याला निम्मीने 575 MCQ दिले। त्याची ना आजचा आपला कितवा आहे 14वा क्लास आहे, म्हणजे याच्या ऑलरेडी आपले किती 13 क्लास झालेले आहे। तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 5व्या क्लासला आपण आज म्हणजे 5वा क्लास आपला रनिंगमध्ये ऑलरेडी याचे 50 प्रश्न आपण कव्हर केले। 50च्या समोरचे प्रश्न आजच्या क्लासमध्ये आपण कंटिन्यू करू। आता जर तुम्हाला पूर्ण PDF जर डाउनलोड करायचे असणार, तेही मराठी, हिंदी आणि इंग्लिश तीनही लँग्वेजमध्ये आहेत। आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला मराठी पाहिजे, तर मराठीमध्ये पण PDF आपल्याला अवेलेबल आहे फ्रीमध्ये। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे, तिथून तुम्ही काय करू शकता डाउनलोड करू शकता, ठीक आहे। आणि जर तुम्हाला याच्या पूर्वीचे सेशन बघायचे असणार, याच्या पहिलेचे क्लास बघायचे असणार, तर तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जाऊन बघावं लागेल। त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्येच देऊन ठेवलेली, ठीक आहे। आता क्लासकडे वळण्याच्या अगोदर सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा किंवा या प्रकारचा मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं, ठीक आहे। चला वळूया मग आपल्या मेन विषयाकडे। तर आजचा आपला 14वा क्लास आहे, ज्यामध्ये आपण 5व्या चॅप्टरला कंटिन्यू करणार आहे, ठीक आहे। चला मग आजचा पहिला प्रश्न 51 नंबर आहे, जरी आजचा पहिला असला तरी 50 याच्या अगोदर झालेले आहे, ठीक आहे। तर बघा पहिला प्रश्न काय म्हणतो, जेव्हा आपण रिकामी जागा, पहिला म्हणजे आजचा पहिला, बरं याच्यापूर्वी ऑलरेडी बरेचसे प्रश्न झालेले आपले, ठीक आहे। जेव्हा आपण रिकामी जागा आणि आपण काय शिकत आहोत, इंग्लिश बेसिक इंग्लिश स्किल शिकत आहोत। तुम्हाला सुरुवातीलाच सांगितल्या सेशनच्या की बरेचसे प्रश्न इंग्रजीमध्ये राहणार जर ग्रामरचे असले तर। आता माझ्या मताने जवळपास ग्रामरचे संपले, तरी पण जर असला ग्रामॅटिकल प्रश्न तर तो इंग्रजीमध्येच राहील, पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला तो मराठीमध्ये दिसणार नाही, कारण की ते मराठीचं ग्रामर नाही आहे, ते कशाचं इंग्रजीचं ग्रामर आहे, त्याला ट्रान्सलेट करता येणार नाही, ठीक आहे। जेव्हा आपण रिकामी जागा, तेव्हा लोक भावना ऐकू शकतात आणि आपल्या चेहऱ्यावरील हावभाव पाहू शकतात। आता 4 ऑप्शन दिलेले आहे, असं काय आहे की त्या ऑप्शनमुळं, म्हणजे जो ऑप्शन आहे खालच्यापैकी 4 पैकी, त्या ऑप्शनमुळं लोक एकतर आपल्या भावना समजू शकतात, ऐकू येतात म्हणजे ते समजू शकतात, आणि सोबतच त्यांनी आपल्या हावभाव, चेहऱ्याचे हावभाव पाहून ते एक अंदाज लावू शकते की याला दुःख होत आहे की खुशी होत आहे, की याला म्हणायचं काय, शंका होत आहे, आपलं पूर्ण काय आपल्या बोलण्यातून आणि आपल्या चेहऱ्यावरून त्यांना समज, त्यांना म्हणजे सर्वांना, तुम्हाला पण समजते समोरचा रडायच्या कंडिशनमध्ये आहे की हसायच्या। तर मग आता कशावरून, तर रिकामी जागामध्ये ऐकल्याने होते का, चव घेतल्याने होते का, पाहिल्याने होते का, नाही। जर जेव्हा तुम्ही बोलतो ना, जेव्हा आपण बोलतो तर आपल्या बोलण्याचं एक्सप्रेशन कसं आहे, आपल्याला कॉन्फिडन्स आहे नाही आहे, भीती वाटत आहे, आपल्याला खुशी होत आहे, ते सर्व काय होते समोरच्याला समजायला लागते। जसं आपण बोलायला लागलो तर पण तुम्ही शांतपणे बसाल तर कोणी ओळखू शकणार नाही, पण जसं तुम्ही म्हणजे आपण जसं बोलतो तसं काय होते, लोकांना आपल्या भावना ऐकू येत नाही म्हणता येईल, ॲक्च्युली भावना त्यांना समजतात आणि आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव पण ते पाहू शकते, ठीक आहे। म्हणण्याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, आपण बोलत असल्याने लोकांची रिकामी जागा संपर्क आल्यास विश्वासाने संवाद साधण्यास मदत करतो, ठीक आहे। आता बघा लोकांशी कानाचा संपर्क केल्याने असं कॉन्फिडन्स येते का, नाही आहे, ठीक आहे। डोळ्यांचा जर तुम्ही संपर्क केला, फॉर एक्झाम्पल आता मी शिकवत आहोत, तुम्ही बऱ्याच जणांचं बघितलं असेल, पण मी पूर्णपणे तुमच्या डोळ्यामध्ये पाहून शिकवण्याचा प्रयत्न करतो, कारण यांनी काय होते, मला तर कॉन्फिडन्स येते सोडूनच द्या, याचा वेगळा इंटरॅक्शन असतो तुम्ही जर अनुभव घेतला असेल तर, ठीक आहे। तर म्हणजे जर तुम्हाला कोणाशी बोलायचं किंवा जर आपण कोणाशी बोलत आहोत तर त्याच्या डोळ्यामध्ये बघून बोलायचं, जेणेकरून तुमचा काय झाला पाहिजे एकदम कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास त्या बातचीतमधनं किंवा जे आपला संवाद साधतात त्याच्यामधनं दिसला पाहिजे, ठीक आहे। तर मग कशाने, मग इथे काय लोकांशी डोळ्यांच्या, ठीक आहे, डोळ्यांचा संपर्क आल्यास, म्हणजे डोळे टाकून पहा म्हणतात ना, ते तशातला विषय आहे तो, ठीक आहे। तर बाकीचे ऑप्शन कट होईल, फक्त बी ऑप्शन काय एकदम याचा परफेक्ट होईल, ठीक आहे। चला नंतरचा प्रश्न आहे, भावना तुमच्या रिकामी जागा द्वारे व्यक्त केल्या जाऊ शकते। आता भावना कशा व्यक्त केल्या जाऊ शकते ते तुम्हाला आता सांगायचं खालच्यापैकी। उंचीनी भावना समजणार आहे का, वजनाने समजणार आहे का, परिस्थितीने भावना समजणार आहे का, नाही, पण तुमच्या भावना आवाजाने समजू शकते। म्हणजे तुम्ही इव्हन फोनवर जरी बोलले ना तरी समोरचा तुम्हाला असं कधी कधी विचारते, काहून रे तब्येत बरी नाही आहे का, किंवा का बरं नाराज आहे तू, कारण की आपल्या आवाजामध्येच तो विषय असतो, म्हणजे आपल्या भावना लपलेल्या असतात। आपण खुशी असली तर वेगळं बोलतो, नाराज असला तर वेगळं
बोलतो हे सर्व कुठं असतं आपल्या आवाजामध्ये असतं, ठीक आहे. म्हणजे भावना तुमच्या आवाजद्वारे व्यक्त केल्या जाऊ शकते, म्हणजे आवाजाने आपण त्याला व्यक्त पण करू शकतो, ठीक आहे. म्हणजे याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्यानंतरचं आहे सुधा म्हणाली मला वाटते की हे दिवे खूप तेजस्वी आहे. सुधा काय म्हणताय की मला वाटते, म्हणजे सुधाला वाटत आहे की हे दिवे जे काही तिथं दिवे दिसत असणार तिला, दिवे खूप तेजस्वी आहे असं तिला वाटते. म्हणजे काय खरं असणं गरजेचं आहे का? नाही, तिला वाटत आहे ना. तर मग ती काय संवाद साधत आहे? कोणता संवाद? प्रश्न करताय का? नाही. उत्तर देत आहे का? नाही. मुवारा सांगत आहे का? नाही. काय करताय ते आपलं मत वाक्य सांगत आहे. म्हणजे आपल्याला एक प्रकारे ते त्या सेंटेन्सला काय म्हणता येईल असं विचारलं आहे की संवाद कशा पद्धतीचा येतो, तर त्याला काय म्हणता येईल की मला वाटते ना, तर मी माझं मत व्यक्त करताय. काय व्यक्त करताय? मत. तर अशा सेंटेन्सला आपण काय म्हणू? मत वाक्य म्हणू. काय म्हणू? मत वाक्य म्हणण्याचं म्हणजे ओपिनियन फ्रेज म्हणू आपण त्याला, ठीक आहे. म्हणण्याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे टॉमने इतरांना कसे सांगावे की तो शिक्षक जॉनला तो म्हणजे बघा इथं तो नंतर कॉमा पाहिजे. टॉमने इतरांना कसे सांगावे की तो शिक्षक जॉनला शिक्षक जॉनला जॅकपेक्षा चांगला पसंत करतो. म्हणजे टॉमला काय की जॅकपेक्षा जॉन चांगला वाटतो टीचर, ठीक आहे. म्हणजे टीचरचे नाव आहे ते, एकाचं जॉन आहे आणि एकाचं काय जॅक आहे. तर मग रिकामी जागा शिक्षक जॉन हा म्हणजे आता कशा पद्धतीने त्यांनी सांगायला पाहिजे. मग आता इथं प्रश्नामध्ये रिकामी जागा तयार करून दिली. रिकामी जागा शिक्षक जॉन हा शिक्षक जॅकपेक्षा चांगला शिक्षक आहे. तर आता बघा मला म्हणजे आता तुमच्या क्लासमध्ये समजा 100 विद्यार्थी आहे, 100 विद्यार्थ्याला एकच शिक्षक आवडणार अशातला विषय नाही. कोणीतरी असा राहील किंवा कोणीतरी असा वेगळा राहील, नाही त्याला या शिक्षकापेक्षा तो शिक्षक जास्त आवडतो. मग अशा वेळेस काय म्हणता येईल की माझ्या मते हा शिक्षक या शिक्षकापेक्षा चांगला आहे. पण 100% मी म्हणू शकतो का नाही हाच शिक्षक चांगला आहे असं नाही म्हणू शकत. काय म्हणावं लागेल मला की नाही या शिक्षकापेक्षा हा शिक्षक चांगला आहे असं मला वाटते. या अशा म्हणजे प्रत्येकाच्यामध्ये आपण निर्णय नाही देऊ शकत, बरोबर आहे. तर आता याच्यामध्ये काय बसते तर बघा, मी ऑर्डर करतो मी म्हणतो तेच करा का नाही. काय माझ्या मते म्हणजे माझं मत असं आहे की शिक्षक जॉन हा शिक्षक जॅकपेक्षा चांगला शिक्षक आहे. माझ्या मते काही मी म्हटलं म्हणजे काही 100% खरं आहे का? नाही, बरोबर आहे. म्हणजे इथं काय येणार बी ऑप्शन एकदम परफेक्ट बसतो, ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे, बाकीचे ऑप्शन गरजेच नाही ते वाचून टाकत जातो, ठीक आहे. प्रभावी संवाद रिकामी जागा दोघांशी आहे किंवा दोघांनी होते असं तिथं पाहिजे होतं ट्रान्सलेशन, काही हरकत नाही, ठीक आहे. तर प्रभावी संवाद कधी होऊ शकते? जेव्हा मी बोलत आहे आणि मी ऐकत आहे किंवा तुम्ही ऐकत आहे, म्हणजे एकमेकांना आपण बोलत आहोत, दोघंही बोलत आहोत आणि दोघंही एकमेकांचं ऐकून घेत आहोत, तेव्हा संवाद काय होऊ शकते? परफेक्ट. नाही तर मी बोलायला गेलं तुम्ही पण बोलत आहे, मग तो संवाद होणार आहे का प्रॉपर पद्धतीने? शक्यच नाही आहे, बरोबर आहे. मग काय प्रभावी संवाद दोघांशी आहे. कोण्या दोघांशी आहे? की नीट बोला आणि ऐका, ठीक आहे. म्हणजे व्यवस्थित बोला आणि व्यवस्थित ऐका, त्यांनी काय होऊ शकते? संवाद एकदम व्यवस्थित होतो, ठीक आहे. चांगल्या बोलल्यानेच नाही होत, कारण ऐकावं लागेल, नीट पाहिल्याने नाही होत आणि चांगले शिकायचा विषय नाही, ठीक आहे. म्हणण्याचं हे उत्तर काय झालं? एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतर आहे आम्हाला वर्गात सूचना रिकामी जागा आहे. आम्हाला वर्गात सूचना रिकामी जागा आहे. काय सूचना शिकायचा विषय आहे का? नाही, सूचनेचं पालन करायचं आहे किंवा सूचना ऐका, तुम्ही त्याला ऐकू शकता. सूचना काम नाही होऊ शकत, काहीही नाही होऊ शकत. सूचना काय राहते? एकतर त्याचं पालन करायचं राहते किंवा सूचना ऐकायच्या राहते, ठीक आहे. तर मग याचं बी उत्तर काय झालं? एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचं आहे काय होतं? आम्हाला वर्गात सूचना ऐकायच्या आहेत किंवा ऐकायला पाहिजे असं त्याच्यात पाहिजे होतं. ते एकदम सेंटेन्स नाही म्हणता, पण याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर दिलेली माहिती रिकामी जागा एकने महत्त्वाची आहे. आता दिलेली माहिती एकने महत्त्वाची आहे म्हणजे बघा कसे महत्त्वाचे आहे लक्षात घ्या. दिलेली माहिती रिकामी जागा एकने महत्त्वाची आहे. एकने म्हणजे कानाने ऐकतो ना आपण ते, तर त्याला विसरण्यासाठी एकने महत्त्वाचे आहे का? नाही. त्याला मात करण्यासाठी का नाही? समजून ऐकणे महत्त्वाचे आहे. म्हणजे दिलेली माहिती समजून घेणं, अंडरस्टँड करून ऐकणं महत्त्वाचं आहे. म्हणजे कसं बघा, मी बसला आहे म्हणजे तुम्ही बसलाय, मी सांगतच आहे आणि तुम्ही ऐकू तर येत आहे तुम्हाला, पण तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न नाही करताय, तर ते माहिती कोणत्या कामाची नाही आहे आणि ते तुम्हाला समजणार नाही. पण मी जे बोलत आहे ते जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने
ऐकून घेतलं तर ते काय राहील तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचं राहील. म्हणून इथं काय येईल, दिलेली माहिती समजून ऐकणे महत्त्वाचे आहे. उगाच ऐकून काही मतलब नाही, काही अर्थ नाही आहे त्याला. म्हणून याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, राहुल दररोज बातम्या पाहण्यात 30 मिनिट घालवतो. राहुल काय करतो, इंस्टाग्रामची रील नाही बघत, ठीक आहे. तो काय करतो, दररोज बातम्या ऐकतो, तोही 30 मिनिटं. आणि जे सांगितले आहे त्याबद्दल तो काही वाक्य लिहितो. तो काय करू पाहत आहे, म्हणजे काय की तो 30 मिनिटं बातम्या ऐकतो आणि ते काय काय मला आठवते ते लिहून बघतो. तो काय करतो, लिहून बघतो. म्हणजे त्यांनी काय होते, त्याला प्रॅक्टिस होते लक्षात ठेवायची. म्हणजे समजा बघा, क्लासमध्ये शिकवल्यानंतर तुम्हाला लिहायला लावतात. कशासाठी लिहायला लावतात, की तुमची शक्ती आणली पाहिजे तुमच्यामध्ये. कोणती, की मी जर एखादी गोष्ट सांगितली आता, म्हणजे मी जर शिकवलं जसं अर्धा तास समजा, तर तुम्ही त्याच्यातले कमीत कमी 2 सेंटेन्स तरी आपल्या मताने लिहू शकले पाहिजे. म्हणजे काय, की मी काय बोललो ते तुम्हाला आठवायची सवय पडली पाहिजे. त्याला रिकॉईल म्हटलं जातं, ठीक आहे. आता सध्या याच्यापुरतं की ऐकण्याचा सराव करणे. कशासाठी, ऐकण्याचा सराव म्हणजे काय, प्रॅक्टिस करणे, लिसनिंगची प्रॅक्टिस करतो तो, की समोरचा बोलत आहे, मग मी ऐकून तर घेतलं, मग मला आता काय काय आठवतं, मी बरोबर कॉन्सन्ट्रेशनने ऐकलं असणार तर मला नक्कीच आठवणार ना, ठीक आहे. म्हणून याचा पहिला ऑप्शन, तो काय करू पाहत आहे, तर तो ऐकण्याचा सराव करत आहे. म्हणजे मी सांगितलेलं तो पुन्हा लिहून पाहत आहे, म्हणून याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षिका मीनाने, ठीक आहे, शिक्षिका मीनाने तिच्या विद्यार्थ्यांना धडा समजावून सांगताना 2 किंवा 3 वाक्य लिहून ठेवण्याचा सल्ला दिला. म्हणजे बघा, शिक्षिका मीना आहे, मीनाचं नाव आहे, शिक्षिका आहे ती. तिनं विद्यार्थ्यांना शिकवलं आणि तिने सांगितलं की 2-3 वाक्य लिहून ठेवा. म्हणजे यांनी काय झालं, याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होतो. म्हणजे मास्तर तुम्हाला लिहायला लावते, म्हणजे उगाचच लिहायला लावत नाही, त्याच्यामागं काहीतरी काय असतं, कारण असतं. नेमकं कारण काय असतं, की बोला म्हणून लिहायला लावतं का, किंवा टाइमपास करायला लिहायला लावतं का, नाही. काय, की ती काय म्हणाली ते आठवा. म्हणजे नेमकं मास्तरनं शिकवलं, मग आता तुम्ही आठवून बघा की मास्तरनी काय काय शिकवलं तुम्हाला. त्याच्यासाठी काय केलं, मीनानी आपल्या विद्यार्थ्यांना लिहून ठेवायला सांगितलं 2-3 वाक्य, ठीक आहे. म्हणजे याचं बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, ज्या गोष्टी किंवा क्रियाकल्पा आपल्याला आवडतात ते रिकामी जागा आहे. म्हणजे कोणत्या ॲक्टिव्हिटी असतात ना, प्रत्येक ॲक्टिव्हिटी वेगळ्या आवडतात, मग ते आवडतो त्याला काय म्हणतो आपण, नापसंती म्हणतो का, नकारात्मक म्हणतो का, ए आणि बीचा विषय नाही, त्याला लाईक म्हणतो का आपण, 100% लाईक म्हणजे पसंती म्हणतो. आपल्याला जे ॲक्टिव्हिटी आवडते, आपण एन्जॉय करतो, त्याला आपण काय म्हणतो, पसंती म्हणतो. काय म्हणतो, पसंत आहे किंवा पसंती आहे असं आपण त्याला म्हणू शकतो, ठीक आहे. म्हणण्याचा डी उत्तर काय, एकदम परफेक्ट. त्याच्यानंतरचा आहे, नापसंती ही अशी गोष्ट आहे ज्याकडे आपल्या रिकामी जागा आहे. नापसंती म्हणजे नकारात्मक भाव किंवा नकारात्मक, सर्वच काही नकारात्मक, निगेटिव्हिटी म्हणतो आपण, किंवा निगेटिव्ह म्हणतो, ठीक आहे. मग नापसंती ही अशी गोष्ट आहे ज्याकडे आपल्या नकारात्मक भावना आहेत. कशा भावना आहे, नकारात्मक. जिथे नकारात्मक भावना असतात त्याला आपण काय म्हणू, म्हणजे आपल्याला पसंत नाही आहे तिथे नकारात्मक. आता काही जणांना अशी सवय असते की प्रत्येक गोष्टच त्यांची नकारात्मक असते, तर त्यांना ते बिमारी असते, त्याच्याजवळ काही उपाय नसतो. पण जनरली नापसंती ही अशी गोष्ट आहे ज्याकडे आपण काय, नकारात्मक भावना आहे. म्हणजे त्याच्यामध्ये नकारात्मक भावना दडलेल्या आहे. म्हणजे याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, मला पूज्य आहे हा वाक्यप्रचार रिकामी जागा व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. बघा, एखादा म्हणजे आता हे एवढं सेंटेन्स समजा, मला पूज्य आहे म्हणजे मला एकदम पूज्य आहे, ठीक आहे. मग हा वाक्य नेमकं काय दर्शवतो किंवा काय देतो, जसं म्हणतो ना, एखादी गोष्ट मला खूप आवडते किंवा मी खूप त्या वस्तूवरती प्रेम करतो, ठीक आहे, वस्तू असो, व्यक्ती असो, कोणी असो, तर मग त्या वाक्यप्रचाराला म्हणजे व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. कधी काय व्यक्त करण्यासाठी वापरला जातो, बघा, नापसंतीसाठी म्हणतो का, मला एखादा व्यक्ती एकदम पूज्य आहे म्हणू आपण, ठीक आहे, तर असं म्हणू शकत नाही आपण, ठीक आहे. वाईट भावना आहे तरी पण असं म्हणत नाही आपण. कधी म्हणतो, जोरदार प्रशंसा करायची असली एखाद्याची तर गरीब प्रशंसा नाही, जोरदार जर प्रशंसा करायची असली कोणाची तर आपण असं म्हणतो की नाही, मला तो व्यक्ती पूज्य आहे किंवा एखादी वस्तू मला पूज्य आहे, म्हणजे मला त्याच्याबद्दल एकदम आदर आहे म्हणा किंवा एकदम आवडते म्हणा, अशा पद्धतीच त्याचा अर्थ आहे, ठीक आहे. म्हणजे याचं सी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट. त्याच्यानंतर, नवीनला कुत्र्याची आवड आहे. लक्षात घ्या, नवीनला कुत्रा आवडतो पण शीतलला कुत्र्याचा तिरस्कार आहे. म्हणजे शीतलला कुत्रा आवडत नाही. किती सोपा प्रश्न आहे बघा. या वाक्यात कुत्रे कोणाला आवडतात, सोपा आहे. कुत्रा नवीनला आवडतो, शीतलला नाही आवडत. मग कोणाला आवडते कुत्रे, मग नवीनला आवडणार, बरोबर. एवढा हा जर प्रश्न चुकत असणार तर समजा तुम्ही काहीच अभ्यास नाही केला किंवा काहीच अभ्यास नाही करत तुम्ही, असं समजून चला, ठीक आहे. बघा, स्मित आज संध्याकाळी तुम्हाला, म्हणजे बघा कोणीतरी म्हणत आहे, स्मित आज
संध्याकाळी तुम्हाला क्रिकेट किंवा फुटबॉल खेळायला आवडेल का? म्हणजे आपल्या घरी पाहुणा आला, समजा त्याचं नाव स्मित आहे, त्याला विचारतो आपण की स्मित आज संध्याकाळी तुम्हाला क्रिकेट किंवा फुटबॉल खेळायला आवडणार का? ठीक आहे, पण समोर काय सेंटेन्स म्हणत आहे, स्मितला दोन्ही खेळायला आवडतं. स्मितला दोन्ही खेळायला आवडत असेल तर तो कसा उत्तर देईल? त्याला जर दोन्ही पण आवडत आहे, मग आता त्याला काय म्हणायचं? हो मला दोन्ही आवडते. तर मग आता नेमकं काय म्हणायचं की मी क्रिकेट खेळतो म्हणू की फुटबॉल खेळतो म्हणून? आता त्याच्याजवळ बेस्ट उत्तर कोणतं राहील बघा. काय म्हणाल तो? माझी काही हरकत नाही, यापैकी कोणताही खेळ खेळा किंवा खेळत असाल तर तुम्हाला काही हरकत नाही, कोणताही खेळा, दोन्ही आवडते मला. बरोबर आहे, म्हणजे आय डोंट माइंड, म्हणजे हे उत्तर काय याचं एकदम बरोबर आहे. ठीक आहे, मला तिरस्कार आहे, मला पाहिजे, मी करणार नाही, असं हे काही ऑप्शन बरोबर नाही आहे. चला नंतरचा प्रश्न आहे, औपचारिक अभिवादन रिकामी जागा मध्ये वापरल्या जातं. बघा हे औपचारिक वगैरे आपण मागच्या चॅप्टरमध्ये कम्युनिकेशन स्किलमध्ये आपण चांगल्या पद्धतीने शिकलेलो. औपचारिक कशाला म्हणतो, अनौपचारिक कशाला म्हणतो. ठीक आहे, औपचारिक म्हणजे फॉर्मल, आणि फॉर्मल म्हणजे कुठं, जिथं आपण ऑफिस आलं, जिथं ऑफिस आलं, कार्यस्थळ आलं, तो काय झाला आपला औपचारिक एरिया झाला. काय झाला? औपचारिक. जसं आपण मित्रांना असं हाय बाय काही बोलू शकतो, काही करू शकतो. घरी पण आपण काही, मी आपल्या आईला असं नाही म्हणत की आई आत येऊ का, मी आहे कमी नाही असं म्हणतो का आपण? नाही, मी आहे कमीन बाबा असं म्हणतो का? काहीच म्हणत नाही, आपण वाऱ्यासारखं वागतो. बरोबर आहे, पण तेच एखाद्या ठिकाणी ऑफिसमध्ये गेलं फॉर्मलमध्ये तर ते सर्व आपल्याला चालणार. इव्हन आपल्या IT यातलं शाळा कॉलेजची तुम्ही गोष्ट घेऊन घ्या. ठीक आहे, तर बघा औपचारिक अभिवादन मध्ये वापरले जाते. कुठे? कुटुंबात नाही वापरत, घरी नाही, मित्रांमध्ये नाही, ते कार्यस्थळी वापरले जाते. म्हणजे याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. नंतरचा प्रश्न आहे की मित्र आणि कुटुंबाशी बोलताना रिकामी जागा ग्रीटिंग वापरतो, ते कशा पद्धतीनं अभिवादन करतो, त्याला ग्रीटिंग म्हटलं जातं. ठीक आहे, तर औपचारिक तर ते ऑफिसमध्ये, देय नाही. अनौपचारिक पद्धतीने आपण घरी बोलतो, वागतो. बरोबर आहे, तर मित्रांसोबत किंवा घरी कुटुंबियांसोबत, त्याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. लक्षात ठेवा, फक्त फॉर्मल शब्द लक्षात ठेवा ऑफिससाठी, बाकीच तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर यापैकी कोणते अनौपचारिक अभिवादन आहे? आता याच्यापैकी कोणतं अनौपचारिक म्हणजे आपण त्याला काय म्हणू, इनफॉर्मल म्हणू. इनफॉर्मल म्हणजे ऑफिस सोडून घरी आलो म्हणजे इनफॉर्मल, अनौपचारिक. तर कोणता आहे मध्ये बघा, म्हणजे अभिवादन करताय तुम्ही, शुभ दिवस म्हणताय किंवा गुड डे म्हणताय, शुभ सकाळ म्हणतात, शुभ संध्याकाळ म्हणतात, हे सर्व ऑफिशियल झालं. मित्राला मिळाला का म्हणतो का आपण? नाही, तर आपण त्याची सुरुवात तर भलत्याच भाषेने आपण त्याच्यासोबत चालू करतो, पण आपण काय म्हणू शकतो, हे म्हणू शकतो. जसं हे रॉकी, ठीक आहे, असं म्हणजे त्याला आवाज देतो आपण, असं ऑफिसमध्ये करू शकतो का? नाही, तर हे काय झालं, अनौपचारिक झालं, म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न म्हणजे डी उत्तर त्याचं बरोबर होतं. आता नंतरचा, मालिनी आज तिच्या नवीन शाळेत जात आहे. मालिनी काय करताय, आता तिच्या नवीन शाळेमध्ये आज चालली. तिने स्वतःची ओळख रिकामी जागा अशी करून दिली. तिने स्वतःची ओळख खालीलपैकी कशी करून दिली? गुड बाय म्हणणार आहे का? नाही म्हणणार. ती म्हणू शकते सर्वांना नमस्कार, म्हणजे हॅलो एव्हरीवन असं म्हणू शकते ते. ठीक आहे, अशी ती सुरुवात करू शकते आपला परिचय देण्याचा. ठीक आहे, सर्वांना नमस्कार अशी म्हणू शकते. काय चालले हो मित्रांनो असं नाही म्हणू शकत ती. दीर्घकाळ सर्वांना असं काहीच नाही म्हणू शकते. काय म्हणू शकते? हॅलो एव्हरीवन अशी ती म्हणू शकते, म्हणजे ती आपली ओळखीची सुरुवात करू शकते. चला नंतरचा प्रश्न आहे, संजू तिची चुलत बहीण कीर्ती. ठीक आहे, ॲक्च्युअली कीर्ती असणार, ते कीर्ती लिहिल्या गेलं. ठीक आहे, हरकत नाही, इंग्लिशमध्ये तसंच आहे. कीर्ती एका मॉलमध्ये चुकून भेटली, म्हणजे संजूला काय झालं, तिची नव्हती पाहिजे, संजूला त्याची चुलत बहीण भेटली, एका मॉलमध्ये अचानक भेटली. ठीक आहे, तर तिला कसे अभिवादन करावे? आता त्याची बहीण मिळाली चुलत, आता विचार करा खालच्यापैकी कोणता ऑप्शन बरोबर राहील. बघा, बराच वेळ दिसत नाही, म्हणजे असं म्हणणार ती, अरे तू बराच वेळ, म्हणजे तो म्हणणार की अरे बराच वेळ झाला तू दिसत नाही बा आम्हाला, असं म्हणू शकते ती आपल्या बहिणीला. तू इथे काय करत आहे असं अभिवादन करणार आहे का? नाही, पहिलं सुरुवात, म्हणजे बघा दोन्ही याच्यापैकी जनरल दोन्ही वापरल्या जाते, पण बरोबर कोणता आहे की बराच वेळ झाला बा, खूप दिवस झाले तुम्ही मला भेटले नाही किंवा तुम्हाला दिसले पण नाही असं म्हणू शकतो आपण जेव्हा एखादा व्यक्ती खूप दिवसांनी भेटते. आता मग ते बहीण असो नाही तर कोणी पण असो. बरोबर आहे, धन्यवाद पण नाही म्हणत, काळजी घ्या आत्ताच नाही म्हणू शकत, जाताना म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे याचं हे उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, जेव्हा तुम्ही एखाद्याला काहीतरी विचारता तेव्हा ते रिकामी जागा असते. एखाद्याला विचारता, तुम्ही काय विचारता? उत्तर विचारता का, रिक्त विचारता का? नाही, एखाद्याला काय विचारता तुम्ही? प्रश्न विचारता. काय विचारता? एखाद्याला प्रश्न, म्हणजे याचं सी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की प्रश्न नेहमी रिकामी जागाने समाप्त होतो.
कॉमनची गोष्ट आहे. प्रश्नचिन्हांनीच समाप्त होऊ शकते, म्हणजे ज्याच्या मागे असा प्रश्नचिन्ह लागलेला आहे त्यांनी काय होते, आपला प्रश्न संपते, म्हणजेच त्याला प्रश्नचिन्ह किंवा क्वेश्चन मार्क असं म्हटलं जातं. ठीक आहे, बाकीचे ऑप्शन तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यानंतर रिकामी जागा प्रश्न व्यक्तीला जाणून घ्यायच्या असलेल्या माहितीचे स्पष्ट संकेत देते. म्हणजे काय की WH आहे, यस नो आहे, नो आहे, बोथ आहे, BC असं आहे. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये महत्त्वाचं सांगतो मी तुम्हाला की असा कोणता प्रश्न असतो जो पण प्रश्न, आता बघा ॲक्च्युली याला मराठी ट्रान्सलेट करायचा काही मतलब बनत नाही. ठीक आहे, म्हणजे काही सेन्स बनत नाही, तरी पण तुम्हाला समजायसाठी लिहिलं. जर कोणता प्रश्न WHने सुरू होत आहे, आता याला काही ट्रान्सलेट नाही करू शकत मराठी. ठीक आहे, कोणताही प्रश्न जर WHने सुरू होत आहे म्हणजे काय, व्हॉट, वेअर, व्हेन, म्हणजे याचा अर्थ काय होतो की तो काहीतरी प्रश्न विचारणार आहे किंवा तो काहीतरी काय करतो, प्रश्न विचारतो, असा त्याचा अर्थ होतो. बरोबर, म्हणजे WHने सुरुवात होणारे जे शब्द आहे त्या शब्दापासून जर एखाद्या व्यक्तीला जाणून घ्यायचे असल्यास माहितीचे स्पष्ट संकेत, म्हणजे आपण समजू शकतो अरे नाही इसको कुछ पूछने का है. ठीक आहे, म्हणून त्याचा कुठून सुरू झाला सेंटेन्स, WH पासून सुरू झालं. बरोबर आहे, म्हणून याचं हे उत्तर काय बरोबर आहे. चला नंतरचा प्रश्न समजते ना सर्वांना. व्हॉट असो, व्हेन असो, व्हेअर असो, हे सर्व काय प्रश्नच आहे, WH टाईप प्रश्न म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, विथूनला, ठीक आहे, मिथून नाही, विथूनला एका मुलाखतीत तिने मुलगी असणार विथून, ठीक आहे, तिने पदवी पूर्ण केली आहे का असा प्रश्न विचारला होता. काय केलं, नाही मिथूनला नाही, विनुथाला आहे, सॉरी मिथून नाही आहे, विनुथा मुलीचं नाव आहे. तिला मुलाखतीत इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की तिने पदवी पूर्ण केली आहे का, डिग्री पूर्ण केली आहे का, तर तिने पूर्ण केले आहे असे सांगून तिला कसे प्रतिसाद द्यावे, म्हणजे तिला सांगायचं आहे की माझी डिग्री पूर्ण झाली आहे. म्हणजे मी जर तुम्हाला विचारलं तुमचा ITI झाला आहे का, तुम्ही उत्तर कसं द्याल मला, हो किंवा नाही, तर ते एक व्यवस्थितपणे खाली बघा, आता ऑप्शनमध्ये बघा, एक तर ते होय म्हणू शकते, पण असं डायरेक्टली असं उत्तर दिलं नाही जात, ते अपमानास्पद उत्तर आहे. ठीक आहे, नाही पण नाही, कारण तिची ऑलरेडी झाली आहे. बघा, होय मग थांबलो मी माझी पदवी पूर्ण केली आहे, म्हणजे असं उत्तर द्यावं लागेल की यस मी माझी पदवी काय केली आहे, पूर्ण केली आहे, म्हणजे सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर ट्विटर म्हणजे शिकवणार, माझ्यासारखा ट्विटर. ठीक आहे, म्हणजे ते ट्युटर वेगळं आपल्या विद्यार्थ्याला विचारेल की त्याला विंडोज वापरणे माहीत आहे का, म्हणजे ट्विटर म्हणजे मी शिकवणार आहे समजा. ठीक आहे, तर मी काय प्रश्न विचारतो की तुम्हाला विंडोज वापरता येते का. आता विंडोज काय, विंडोज 7 आहे. ठीक आहे, विंडोज 7 ऑपरेटिंग सिस्टम आहे, ते तुम्हाला वापरता येते, म्हणजे कम्प्युटर समजते का. तर विद्यार्थ्यांनी कसे उत्तर द्यावे, खालीलपैकी कसे उत्तर द्यावे, डन झाले म्हणाल का नाही, तुम्ही काय म्हणाल, होय मला विंडोज कसे वापरायचे हे माहीत आहे, हे एकदम बेस्ट पद्धत आहे, म्हणजे बी उत्तर काय झालं एकदम त्याचं परफेक्ट झालं. ठीक आहे, हा 75वा प्रश्न होता आणि हा जो आपला आजचा क्लास होता तो 14वा क्लास होता. तर अशा पद्धतीने आपण काय झाले याच्यातले 75 प्रश्न संपवले. ठीक आहे, आता पुढच्या सेशनमध्ये काय करू, उर्वरित प्रश्न आपण कंटिन्यू करू, पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या क्लासच्या विद्यार्थ्यांपर्यंत मित्रांपर्यंत या व्हिडिओला काय करा, आठवणीने शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांचा पण फायदा व्हायला हवा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर तुम्ही काय करू शकता, कमेंट करू शकता. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.